नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचा सिलेबस चालू करतोय. प्रथम गणित भाग 1 यामध्ये पहिले प्रकरण आपण सुरुवात करणार आहे. प्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 9वीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आपण गणित भाग 1 मधील सेट्स म्हणजे संच हे प्रकरण या ठिकाणी आजपासून चालू करतोय. सेट्स याचा अर्थ असा आहे की संच. इन दिस टॉपिक वी स्टडी 7 points. First, sets introduction. Second, type of sets. Third, Venn diagram. Fourth, equal set, subset, universal set, introduction and union of sets, number of elements in set. These 7 points are studied in this topic. First, we study the introduction of sets. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण प्रस्तावना या ठिकाणी अभ्यासतोय. सेट्स म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. Here, in daily life, we generally talk about a group of objects such as, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण काही ज्या गोष्टी अभ्यासतो, काही वस्तू बघत असतो, such as म्हणजेच फ्लॉवर बकेट म्हणजेच फुलदाणी, बंच ऑफ कीज चाव्यांचा जुडगा, फ्लॉक ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा थवा, पॅक ऑफ कार्ड्स पत्त्यांच्या पानांचा संच, कलेक्शन ऑफ नंबर्स अंकांचा समूह, एक्सेट्रा आर कॉल्ड सेट्स. म्हणजे अशा संचांना आपण, अशा वस्तूंच्या एकत्रित घटकाला आपण संच असं म्हणतो. डेफिनेशन ऑफ सेट्स, द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. म्हणजेच अशा संचांचा जो समूह आहे, उदाहरणार्थ पक्ष्यांचा थवा असेल, त्याचबरोबर नंबर आपण काही गोळा केले असतील, किंवा त्या ठिकाणी फुलदाणीमधील वेगवेगळी फुलं असतील, असा जो समूह आहे वस्तूंचा याला संच म्हणायचं. म्हणजेच त्याची डेफिनेशन या पद्धतीने आहे. डेफिनेशन ऑफ सेट, द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. अशा वस्तूंच्या संग्रहाला संच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, डेज ऑफ वीक, आठवड्याचे दिवस. हे आठवड्याचे दिवस 7च आहेत: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अशा पद्धतीनं हा एक संच होऊ शकतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की डेज ऑफ वीक. मंथ्स इन इयर, दिस इज ऑल्सो सेट्स. वर्षातील जे महिने आहेत त्या महिन्यांचा समूह म्हणजेच संच होऊ शकतो, सेट्स होऊ शकतो. परंतु आपण सर्वच अशी काही उदाहरणं आहेत, ह्या सर्वांनाच या ठिकाणी आपण संच असं म्हणू शकत नाही. काही उदाहरणं अशी आहेत, बट ऑल कलेक्शन्स आर नॉट सेट्स. म्हणजे काही जे काही आपण समूह आहेत त्यांना आपण संच म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास. वर्गातील एखादा शूर विद्यार्थी असेल किंवा हुशार विद्यार्थी असेल तर तो या ठिकाणी सगळेच विद्यार्थी शूर किंवा हुशार असणार नाहीत. ऑल्सो हॅपी पीपल्स इन द व्हिलेज. आपल्या गावातील सर्वच आनंदी लोक जे आहेत असा एक समूह आपल्याला करता येणार नाही, कारण का गावातील सर्वच लोक हे आनंदी असतीलच असे नाही. म्हणजे दीज कलेक्शन्स आर नॉट सेट बिकॉज ब्रेव्ह अँड हॅपी वर्ड्स आर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजेच ब्रेव्ह अँड हॅपी पर्सन्स आर डिफर पर्सन टू पर्सन. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीवरती ते एखादा हुशार किंवा एखादा शूर किंवा एखादा आनंदी व्यक्ती हे त्या व्यक्तीच्या स्वभावावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळं प्रत्येक जण या ठिकाणी या संचामध्ये किंवा अशा प्रकारचे संच होतील असे नाही की ब्रेव्ह चिल्ड्रन्स इन द क्लास, हॅपी पीपल्स इन द व्हिलेज,
These are the not sets. Now we study the sets are denoted by कॅपिटल लेटर्स. म्हणजे संच हे कसे दर्शवले जातात, तर संच दर्शवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला इंग्रजी आद्याक्षर जे आहेत याचा वापर करावा लागतो. दॅट इज द कॅपिटल इंग्लिश लेटर्स ABC डॉट 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 झेड एक्सेट्रा आर युज्ड टू डिनोट अ सेट. म्हणजे इंग्रजीमध्ये ABCD डॉट डॉट झेड असे जे काही कॅपिटल म्हणजे पहिल्या लिपीतील जे अक्षर आहेत याचा वापर संच दर्शवण्यासाठी केला जातो. आता संच हा कसा दर्शवतात हे आपण पाहिलं. आता संचातील जे घटक आहेत दॅट इज कॉल्ड ॲज एलिमेंट्स ऑफ सेट्स. म्हणजे संचातील घटक. डेफिनेशन जर बघायची झाली आपल्याला त्याची, तर डेफिनेशन ऑफ एलिमेंट्स ॲज द मेंबर्स ऑफ सेट आर कॉल्ड एलिमेंट ऑफ सेट. म्हणजे संचातील घटकांना किंवा संचामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्यांनाच या ठिकाणी एलिमेंट ऑफ सेट संचाचे घटक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सेट A इज नॅचरल नंबर. Therefore A is equal to in curly bracket 1 2 3 4 dot 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 bracket complete, where 1 2 3 4 are the elements of set A. म्हणजे A या संचातील 1 2 3 4 हे घटक आहेत. संच A मध्ये 1 2 3 4 हे त्याचे घटक आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच द मेंबर्स ऑफ सेट्स आर कॉल्ड एलिमेंट ऑफ सेट. The element of sets are denoted by using small letters. संचातील घटक हे लहान लिपीतील अक्षरांचा वापर करून लिहिले जातात. That is ABCs in small letter ABC dot 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 etc. Now we are studying the sign, the meaning of sign. That is this sign and this sign. Meaning of these two signs are, first, meaning of this sign: if A is element of set A, then we write A is element of set A. If A is not element of set A, the meaning of this side: if A is not element of set A, then we write A is not element of A. Here is line. Draw is line on this side, and here is not draw line on this side. That is, it is called as element of set A, and it is called as not element of set A. That is element of set A and not element of set A. Now also we study the set of numbers, that is natural numbers. N is equal to, natural numbers are denoted by N. N is equal to in curly bracket 1 2 3 4 dot dot dot. Also whole numbers, that is पूर्ण संख्या. whole numbers म्हणजे पूर्ण संख्या. W is equal to in curly bracket 0 1 2 3 dot 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 curly bracket complete. Third I, that is integers म्हणजेच पूर्णांक संख्या in curly bracket dot 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 -3 -2 -1 0 1 2 3 dot 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 curly bracket complete. This is called as integers of sets. Also Q is set of rational numbers. Rational numbers म्हणजे या ठिकाणी परिमेय संख्या. And set R is called as real numbers. That is called as rational numbers म्हणजेच वास्तव संख्या. Now we study the methods of writing sets. There are two methods of writing sets. First, listing method. म्हणजे या ठिकाणी यादी पद्धती. लिस्टिंग मेथड मीन्स या ठिकाणी यादी पद्धती. यादी पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे म्हणजे संच लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण बघतोय. एक यादी पद्धती आहे, दुसरी या ठिकाणी रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म, याला गुणधर्म पद्धती म्हणायची.
रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म गुणधर्म पद्धती. पहिली आहे ती लिस्टिंग मेथड यादी पद्धती. पहिली मेथड या ठिकाणी आपण अभ्यासूया. इन दिस मेथड ऑल एलिमेंट्स ऑफ सेट आर एन्कोड विदिन क्युअरली ब्रॅकेट. क्युअरली ब्रॅकेट म्हणजे यामध्ये इथं जो दाखवलेला आहे या क्युअरली ब्रॅकेट मध्ये अशा पद्धतीनं हा संच दर्शवला जातो क्युअरली ब्रॅकेट मध्ये. सेकंड, एलिमेंट्स ऑफ आर सेपरेटेड बाय कॉमास. म्हणजे याच्यातील जे घटक आहेत ते घटक कॉमा देऊन या ठिकाणी वेगळे दाखवले जातात. एलिमेंट्स आर नॉट रिपीटेड. या संचामधले जे घटक आहेत यादी पद्धतीमधले ते या ठिकाणी एक घटक डबल मांडायचा नाही, म्हणजे एक घटक एकदाच मांडायचा आहे. फॉर एक्झाम्पल, लेटर्स इन वर्ड स्मॉल. म्हणजे संच हा स्मॉल या शब्दातील अक्षरांचा संच. यामध्ये जर बघितलं आपण तर एस, एम, ए, एल आणि एल हे त्याच्यामध्ये असणारे अक्षर आहेत. आपल्याला माहिती आहे संचातील घटक हे लहान लिपीमध्ये लिहिले जातात. आपण संच हा जो आहे तो ए अक्षराने दाखवला. therefore a is equal to in curly bracket s comma m comma a comma l. Write one time l. Here is l two time. Here write one time. Curly bracket complete. This type we write the sets is called as listing method. Now second method, rule method or set builder form, that is called in Marathi Gundharma Paddhati. In this method the elements are not listed but the elements variable followed by vertical line or column and write the property of this variable. म्हणजे यामध्ये या गुणधर्म पद्धतीमध्ये या ठिकाणी संच लिहित असताना त्याच्यामध्ये यादी पद्धतीचा वापर केला जात नाही, तर त्यामध्ये एखादं चल वापरलं जातं. संचामध्ये चल या ठिकाणी वापरलं जातं. उदाहरणार्थ एक्स, आणि ते एक्स हे चल वापरून त्याच्या समोर एक उभी लाईन या पद्धतीने उभी लाईन याला या ठिकाणी व्हर्टिकल लाईन असं म्हटलं जातं. ह्या उभ्या लाईननं ते जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल दर्शवलं जातं, दाखवलं जातं. आणि त्या व्हेरिएबलमध्ये एक गुणधर्म असतो, त्या व्हेरिएबलला एक गुणधर्म असतो आणि तो गुणधर्म म्हणजेच या ठिकाणी वेगळा दाखवला जातो. दॅट इज राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. त्याच्यामध्ये त्या यादी पद्धती गुणधर्म पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी त्या व्हेरिएबलचे आपल्याला जे काही गुणधर्म आहे तो गुणधर्म तिथं लिहित असतो. फॉर एक्झाम्पल, सेट ए इज नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. Set A is natural number between 1 to 10. These sets are right by rule method. Therefore, A is equal to in curly bracket x column x n. Here x is greater than 1 and x less than 10. आता याचं वाचन कसं करायचं आहे? नाउ वी रीड दिस सेट्स. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स such that, here column is also known as such that x is natural numbers. X is natural numbers between 1 to 10. That is, amount of x is greater than 1 and greater than 1 and less than 10. Greater than 1 and less than or equal to 10. This type we write this set is called as rule method.